नमस्कार मित्रांनो, कसे आहात आणि बरे नसाल तर मला बघून बरे व्हाल। मी आहे आकाश पवार, मोटिवेशनल स्पीकर आणि एक नवीन ब्लॉग सोबत आलेलो आहे। तर आशा आहे की तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा। तर चला तर ब्लॉग स्टार्ट करूया। कालचा फॅमिली ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पहा, खूप मजा केली, खूप धमाल केली। तर तुम्हाला जर लक्ष्मीपूजन आवडलं असेल, बिना फटाक्यांची दिवाळी आम्ही केली आणि खूप मजा केली आहे, तर नक्कीच तुम्ही जाऊन पहा। मी स्क्रीनवर त्याचं जे थंबनेल आहे ते तुम्हाला दाखवून देईल, जेणेकरून तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक करू शकता आणि पाहू शकता। सो आता या ब्लॉग मध्ये नवीन काय होणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण शेड्यूल की कसं आपण शूट करणार आहोत। आतापर्यंत मी माझ्या कामाचं सांगितलं, एज्युकेशन सांगितलं, आता आपण सांगणार आहोत माझ्या जन्माबद्दल, माझ्या डिसॅबिलिटी बद्दल। हो मित्रांनो, तुम्हाला खूप आवडणार आहे हा व्हिडिओ, त्याच्यामध्ये पूर्ण पहा। सो आपण वन बाय वन सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, पण डिलिव्हरी सोबत करताना। सो आता आपल्याला पडली पहिली ऑर्डर आणि ती वेटच्या इथे आहे। 5 ते 6 मिनिटं लागणार आहे असं ऍप मध्ये दाखवतोय। आपण वेट करूयात आणि त्याप्रमाणे पुढे जाऊयात कस्टमरच्या लोकेशनला। तोपर्यंत तुम्ही हॉटेल पहा। गिरिजा वेज मध्ये तुम्ही आता पाहिलं, मी पोहोचलो आणि तिथे माझे 2 मित्र भेटले, खूप छानपैकी। ते माझे फॅन्स पण आहेत, सो त्यांना सगळे माझे व्हिडिओ वगैरे ते लाईक करत असतात। तर मित्र, काय वाटतं, कसं आज वाटलं भेटून मला? नाही, तुमचे मोटिवेशन व्हिडिओ पण चांगले असतात आणि जे तुम्ही एवढं स्ट्रगल करताय ते एक असं तरुण पिढीला एवढं ह्याचं आहे सांगायचं तात्पर्य माझं असंच की तरुण पिढीला तुमचे मोटिवेशन, असं काही लोक समजतात की आम्ही गरीब आहेत, आम्हाला ही नाही ती नाही, तुम्ही असं एवढं आपण असताना सुद्धा तुम्ही एवढं स्ट्रगल करताय, सगळं खरंच लय भारी वाटतं। खरंच थँक्यू दादा। तुम्ही काय म्हणाल? चांगले वाटते तुमचे व्हिडिओ बघतोय, लाईक करतोय। त्यांचं एका शब्दात खूप काही बोलून गेले दादांनी, खूप चांगलं बोललं की मी बऱ्याच जे एवढे युथ आहे, तरुण आहे, त्यांना मी मोटिवेट करतोय, कारण ते चुकीच्या मार्गाला लागलेत आणि चांगलं काही करण्यासाठी आपण हाच प्रयत्न करत राहायचं की व्हिडिओद्वारे त्यांना काही ना काही चांगला मेसेज पाठवायचा आणि त्यांना मोटिवेट करत राहायचं। थँक्यू दादा, आपल्या व्हिडिओमध्ये आल्याबद्दल चांगलं वाटलं भेटून, थँक्यू। आईला जेव्हा जास्त कळायला लागलं तर मग घरीच प्रस्तुती करायला लागली आणि म्हणून माझी आजी सोबत होती तसं मी म्हणालो। आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी बाहेर येत होतो त्यामध्ये मग तिला कळालं, आजीला, की बाळाला पाय नाहीयेत। पण मे बी तिला असं वाटलं की नाही, पूर्ण बाहेर आल्यानंतर त्याला पूर्ण पाय दिसतील। पण हे खूप जास्त सरप्राइझिंग होतं त्यांना, जेव्हा मी पूर्णतः बाहेर आलो होतो त्यामध्ये दोन्ही पाय नव्हते। अरे पाय नव्हते याचा जो हाहाकार आहे पूर्ण गावभर झाला, कारण ग्रामीण भाग आहे, तर ग्रामीण भागात खूप जास्त त्यांना इथलं कळत नव्हतं। सगळं गाव मला बघायला आलं होतं की या बाळाला पाय नाही येत। तोपर्यंत माझ्या आईला तर कळालं होतं, पण तिने मग तोपर्यंत संयम बाळगला की नाही, माझं बाळ आहे, मी सांभाळेल। माझे आई वडील दोन्ही पण त्याच दिशेने हे करत होते की नाही, आमचं बाळ आहे तर आम्हाला ह्याची काळजी घ्यायलाच पाहिजे। सो आता आपण आलोय सेकंड डिलिव्हरीच्या रेस्टॉरंटच्या इथे, RK प्युअर व्हेज इथे, आणि त्यांचा खाली सिटिंग एरिया पण आहे। सो हे फार मोठं आहे, बऱ्यापैकी इथे ऑर्डर भरपूर असतात। मागे आपला दुसरा भाऊ पण आलाय आणि आपण असंच ब्लॉग करत राहतो, सगळे आपल्याला मोटिवेट करत राहतात आणि आपण असं कंटिन्यू करायचं, जेणेकरून हा जो प्रवास आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे। पण ही डिसेबिलिटी फक्त आपलं माध्यम नाही बनवायचं, आपल्याला व्हिडिओ माध्यम बनवायचं, युट्यूब माध्यम बनवायचं, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचायचं। सो मित्रांनो, आता आपण डिलिव्हरी देत आहोत। एक सेकंड। थँक्यू सर, हॅपी दिवाळी। थँक्यू। माझ्या डिसेबिलिटीचं जे स्वरूप आहे ते खूप वेगळं आहे। तर मला पायाचे दोन्ही पण जे तळवे आहेत ते आहेत, जे नेमकीच मांडीच्या भागापासून खाली नाहीये, म्हणजे तुम्ही समजू शका की बाकी सगळे पार्ट्स आहेत। तर हे क्लॅरिफिकेशन मी थोडा मुद्दामून देते, ज्यांना खूप प्रश्न पडतात की कसं होतं, काय होतं। मित्रांनो, तुम्ही जास्त विचार करू नका त्याबद्दल, कारण माझी जी लाईफ आहे त्या तुम्ही जे प्रश्न करता त्याच्यामध्ये अजूनही लाईफ चालू आहे, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहे। हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे सांगायचं की माझी जी डिसेबिलिटी आहे ती डिसेबिलिटी परमनंट आहे, त्याच्यामध्ये काही केलं जाऊ शकत नाही। पण हा प्रोस्थेटिक लेग्स म्हणजे नकली पाय वगैरे हे सगळं ट्राय केलं गेलं आहे, त्याच्यामध्ये पण आपण पुढे सांगणार आहोत की कसं करणार आहोत। पण त्या नकली पाय वगैरे ते खूप हेवी असल्यामुळे मला ते आता पॉसिबल नाही आहे, म्हणून आता आपण जे आहे नॉर्मली जसं पॉसिबल आहे आता तसंच नॅचरली प्रवास करतो आणि ते आपण ज्यांनी
दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता ऊन केवढं वाढलंय आणि फारच जास्त ऊन आहे. डिलिव्हरी घ्यायला KFC मध्ये. सो अशा प्रकारे ते आहे. सो अभी हम पार्सल डिलीवर कर रहे हैं. थैंक यू सर. हैप्पी दिवाली. हैप्पी दिवाली आप